वेलकम बॅक टू विनय भटक्या. आजचा आपल्या टूरचा तिसरा दिवस आहे आणि आपण आलेलो आहे इथे लेहमध्ये. लेहला पण टेम्परेचर फार काय कमी नाही आहे, साधारण 22-23 डिग्री होतं रात्रीचं. आता सकाळी निघणारे लेहचं साईट सीइंग करण्याकरता. आजूबाजूचं साईट सीइंग आहे. साधारण सकाळी 3-4 तास होईल, नंतर इथे जेवायला हॉटेलमध्ये परत येऊ. हे मागते दिसते माझं हे हॉटेल आहे. परत दुपारी निघू. असा एक आज काय जास्त हेक्टिक नाही. काल जवळजवळ मी 250 किलोमीटरचा प्रवास केला. लँडस्लाईड झाल्यामुळे कालचा कारगिल टू लेह जो हा रेग्युलर रूट होता तो बंद होता. त्यामुळे दुसऱ्या रूटनी आम्हाला यायला लागलं. त्याच्यामुळे जवळजवळ 1-2-3 तासाचा प्रवास वाढला आणि रोड पण तसा सिंगल रोड असल्यामुळे थोडासा त्रास पण झाला. अदरवाईज परफेक्ट वेदर होती. जास्त थंडी नव्हती, पाऊस नव्हता. मध्ये लँडस्लाईड दुसऱ्या दिवशी झाली होती. अदरवाईज सगळं ठीकच चालू आहे. तर चला आता आपण जाऊया ब्रेकफास्ट करायला आणि ब्रेकफास्टनंतर निघूया ते लोकल साईट सीइंग करण्याकरता. हे ब्रेकफास्ट करण्याकरता मी सगळे आलेलो आहे. नेहमीप्रमाणेच ब्रेकफास्ट असा असतो, ब्रेड बटर, नंतर आलू पराठा, पोहे, ते होते खमंग ढोकळा, त्याच्याबरोबर ती चटणी दिली होती. नंतर हे काहीतरी एक व्हेजिटेबल्स होते आणि फ्रूट्स, त्याच्याबरोबर आमलेट. तर असा हा रेग्युलर एक ब्रेकफास्ट असतो. हॉटेल पण चांगलं आहे, ब्रेकफास्ट पण तसा बघितलं तर मोठाच ब्रेकफास्ट आहे. आणि हा दिसतोय हा त्यांचा हॉल आहे. छान असा हॉल आहे. टिपिकल लडाखी यांनी डेकोरेट केलेलं हा हॉल आहे त्यांचा. आणि रिसेप्शनच्या एरियाचं पण बघा, इथे सुंदर असं हे रिसेप्शन त्यांनी केलेलं आहे. हा जो इथे दिसतंय हे तुम्ही जेव्हा चेक इन करतात तेव्हा तुम्हाला इथे बसण्याकरता आणि वेलकम ड्रिंक्स करता त्यांनी अरेंजमेंट केलेली होती. आजूबाजूला सुद्धा बसण्याकरता भरपूर अशी जागा आहे, कारण इथे या हॉटेलला मोठमोठे ग्रुप येतात, त्यासाठी जागा पण चांगली आहे. हे रिसेप्शनचं काउंटर आहे आणि हे जे पिलर्स आहे त्या पिलर्सवर पण बघा जे काय कलाकृती आहे ती लडाखी टाईपचीच कलाकृती केलेली आपल्याला दिसते. छान असं हे हॉटेल होतं. मागच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मी रूम टूर पण दिली होती. आता निघालो आहे सकाळी लोकल साईट सीइंगला. तर पहिलं होतं टिस्के मॉनेस्ट्री. साधारण एक 10-15 किलोमीटर लेह सिटीपासून ही मॉनेस्ट्री आहे. मॉनेस्ट्रीला पोचल्यानंतर तिथे भरपूर अशी पार्किंग जागा पण आहे. पार्क केल्यानंतर तुम्हाला साधारण एक थोडंसं पहिलं चालायला लागतं. आणि चालल्यानंतर हे जे गेट दिसते मी उभा आहे, जे माझ्या मागे गेट आहे, 1433 साली ही बांधलेली मॉनेस्ट्री आहे. आणि साधारण 3700 मीटर म्हणजे 11800 फूट उंचीवर असलेली ही मॉनेस्ट्री आहे. इथून तुम्हाला पहिलं फ्लॅट याच्यावर चालायला लागतं आणि नंतर जवळजवळ 70 ते 75 स्टेप्स आहेत. ह्या बघा, ह्या स्टेप्स आहेत. या अशा स्टेप्स चढून तुम्हाला मॉनेस्ट्रीला जायला लागतं. आता आपण ऑलरेडी 12,000 फुटावर असल्यामुळे थोडंसं ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे तुम्ही जेव्हा स्टेप्सवरनं जाता तेव्हा थोडंसं हळूच जायला लागतं, कारण दम लागतो. तुम्ही जसजसं वरती येता तेव्हा तुम्ही ह्या व्हॅलीचे सिनिक दृश्य तुम्हाला दिसतं. आणि ही जे वरती तुम्ही जेव्हा पोचता ही मॉनेस्ट्री आहे. ही मॉनेस्ट्री
साधारण ते लासा म्हणजे चीनला पोटला म्हणून जो पॅलेस आहे त्याच्याप्रमाणे आहे आणि त्याच्यासारखंच असल्यामुळे याला मिनी पोटला म्हणून सुद्धा म्हटलं जातं. वरनं दिसणारं लँडस्केप तर अप्रतिम लँडस्केप आहेत. वरती आल्यानंतर तुम्हाला दिसतो हा असेंब्ली हॉल. इथे सगळे यांची पूजा पाठ करण्याकरता इथे बसण्याकरता जागा दिलेली आहेत आणि आतमध्ये सुद्धा चांगल्यापैकी पेंटिंग आणि मूर्तीसुद्धा इथे ठेवलेल्या आहेत. छान असं हे वास्तू आहे ही. आतमध्ये आल्यानंतर प्रसन्न असं वाटतं, थंडगार आहे कारण 11,000 फुटावर आपण आहोत, 12,000 फुटावर आहोत. आणि हे बघा बुद्धांचे आणि हे दलाई लामांचं सुद्धा पोर्ट्रेट इथे लावलेलं तुम्हाला दिसतंय. आतमधल्या साईडला सुद्धा तुम्ही गौतम बुद्धाचं छोटंसं एक गर्भगृह आहे आणि बाजूला पण त्याच्या उजव्या डाव्या साईडला सुद्धा इथे तुम्हाला बुद्ध दिसतील. छान असं ही मॉनेस्ट्री आहे, नक्कीच बघण्यासारखी मॉनेस्ट्री आहे. आणि तुम्ही जेव्हा वरती येता तेव्हा वरनं दिसणारा लँडस्केप बघा, काय अप्रतिम असं लँडस्केप आहे. तुम्ही त्या मॉनेस्ट्रीच्या वरती टेरेसवर गेले तर तुम्हाला 360 डिग्री व्ह्यू मिळतो आणि अप्रतिम असा व्ह्यू तुम्हाला दिसतोय. लेहसुद्धा तुम्हाला आता लेहमध्ये कंप्लीट ग्रीनरी दिसायला लागलेली आहे कारण इथे बरीच 30-40 वर्ष हे लोक मेहनत करत आहेत आणि ह्या प्रदेशाला जी काय सुटेबल झाडं असतील त्या प्रकारचं प्लांटेशन इथे चालू केलेलं आहे. अतिशय सुंदर असं हे लँडस्केप विथ ग्रीनरी फारच बघण्यासारखं आहे. आणि जेव्हा तुम्ही वरती 70 पायऱ्या चढून येता तेव्हा तुम्हाला इथे असं वाटतं वरती आल्याचं काहीतरी चीज झालं आहे. छान अशी ही बिल्डिंग आहे, फार जुनी बिल्डिंग आहे. आणि हे मैत्र बुद्धा, ह्याला मला वाटतं फ्युचर बुद्धासुद्धा म्हणतात. साधारण 50 फीट हाय उंच असलेलं हे बुद्धाची मूर्ती आहे. त्याच्यानंतर आम्ही गेलो ते रांचो स्कूल. रांचो स्कूल म्हणजे हे स्कूल जे फेमस झाले, हे 3 इडियट्स फिल्म जेव्हा आली त्या फिल्ममध्ये ह्या स्कूलचं शूटिंग होतं. आणि हे स्कूल क्रिएटिव्ह स्टाईल ऑफ टीचिंग करता फेमस आहे. बऱ्याचशा ते गोष्टी विकण्याकरता सुद्धा ठेवलेल्या आहेत आणि बुद्धिस्ट कल्चर शिकवण्याकरता हे शे विलेज जे आहे तिकडे हे स्कूल असलेलं आहे. चांगला स्कूल आहे, लहानच आहे तसं बघितलं तर, पण 3 इडियट्सच्या ह्याच्यामुळे हे पॉप्युलर डेस्टिनेशन झालेलं आहे टुरिस्टचं. बघा प्रिमाइस पण मोठं आहे, अजूनही तिथे स्कूलिंग चालू असतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही जाल तिकडे स्कूल चालू असेल तेव्हा जरा शांतताच पाळावी असं तिथे सजेस्ट केलेलं आहे. बॅकग्राऊंड पण बघा किती छान आहे, सिनिक अशी आहे. आणि हा त्यांचा कॅफे आहे फक्त करायचा दुसऱ्याचं तर हे पण बघा 3 इडियट्स सारखं. परत हे 3 इडियटला जे पिक्चरमध्ये होतं तसंच थोडंसं हे आहे. पुढे निघालो ते आम्ही आलो तो शे पॅलेस. आम्ही वरती काय शे पॅलेसला गेलो नाही, ऑन द वेज रस्त्यावरच आहे. आणि गुरु पद्माचा स्टॅच्यू जे आहे तो आपल्याला दिसतो, खूप मोठाच्या मोठाचा स्टॅच्यू आहे. सुरेख असा स्टॅच्यू आहे आणि बॅकग्राऊंडला ह्या सिनिक बॅकग्राऊंडमध्ये तर फारच उठून दिसतो. साधारण खूप पायऱ्या चढून तुम्हाला वरती जायला लागतं, त्यामुळे आम्ही काय गेलो नाही वरती, खालनंच बघितलं आणि थोडेसे फोटोग्राफ घेतले. काय छान आहे बघा. आणि मागे काळे ढग होते त्यामुळे बॅकग्राऊंड पण आहे. नंतर आम्ही गेलो ते सिंधू घाट. इंदुस रिवर आहे त्याच्यावर हा घाट बांधलेला आहे
साधारण एक मला वाटतं 20-25 वर्ष 20-1 वर्ष तरी झाली असावी करोडो रुपये खर्च करून इथे बांधलेलं आहे. अँड सिंधू फेस्टिवल इथे जून महिन्यात होतो आणि त्याच्यावर करता बरेचसे हिंदू आणि बुद्धिस्ट लोकसुद्धा इथे येतात. ठीकपैकी मेंटेनन्स आहे. सिनिक असा हा स्पॉट आहे. जेव्हा रिव्हर भरलेली असते तेव्हा खूप पाणी असतं आणि मागे बॅकग्राऊंड पण बघा किती छान आहे. नंतर आम्ही गेलो ते लंच करता एक लोकल रेस्टॉरंटमध्ये. तिथे आपल्यासारखे पण रेग्युलर डिशेस होत्या. काही लोकांना लोकल फूड आवडत नाही, आपलं नॉर्मल फूड आवडतं, तर त्या प्रकारचं फूडसुद्धा इथे ॲवेलेबल होतं. छान असं डेकोरेशन केलेलं हे लोकल रेस्टॉरंट होतं ऑन द वे. आणि तिकडे आम्ही गेलो. नेहमीप्रमाणे आपले पनीर, डाळ, रायता, नंतर मिक्स भाजी, फ्लॉवर, असं रोटी, अशा बऱ्याचशा गोष्टी लंचमध्ये होत्या आणि त्या सगळ्यांनीच एन्जॉय केल्या. मस्त की गरमागरम जेवण आम्हाला इथे मिळालं. आम्ही जे गेलो होतो ते राजगुरू टूर्समधनं आणि त्यांची व्यवस्था प्रत्येक ठिकाणी हॉटेल, जेवण, खाण हे सगळं अतिशय उत्कृष्ट केलं होतं. नंतर आम्ही लोकल मोमोज जे असतात व्हेज मोमो ते सुद्धा आम्ही टेस्ट केले. व्हेज मोमो आणि चटणी, तिखट चटणी अतिशय सुंदर होती आणि मोमोसुद्धा छान असे मोमो दिले होते. बघा लाल चटणी आहे, तिखट अशी चटणी आहे. तिथून पुढे निघालो ते शांती स्तूपा. हे सुद्धा हा मोस्ट ॲट्रॅक्टिव्ह स्पॉट असा आहे. 1991ला बुद्धिझमला 2500 वर्ष झाली. त्याच्या प्रत्यर्थ हा जॅपनीज एक भौश होता, त्यांनी हे शांती स्तूपा इथे बांधलेलं आहे. पार्किंग करून तुम्हाला साधारण एक 10 मिनटं फ्लॅट रोडवर पहिलं चालायला लागतं. हे खाली दिसते हे पार्किंग आहे आणि इथून जो बघा लेहचा व्ह्यू काय छान दिसतोय. हे शे विलेज आहे आणि सिनरी पण बघा. लेह लडाखला आला का तुम्हाला ही लँडस्केप बघा, सिनरी बघा आणि मग ह्या गोष्टी बघा. बेसिकली लोक लेहला येतात हे लँडस्केप, निरनिराळ्या प्रकारचे लँडस्केप तुम्हाला जे दिसतात ते एन्जॉय करण्याकरता येतात. आणि आता ग्रीनरी पण बघा किती डेव्हलप झालेली आहे ग्रीनरी इथे. चालण पार्किंगनंतर तुम्हाला एक 10 मिनटं फ्लॅट याच्यावर चालायला लागतं आणि मग तुम्ही येता ते शांती स्तूपावर. हे बांधले ते वर्ल्ड पीस अँड प्रॉस्पेरिटीच्या ह्याच्याकरता म्हणून हे मॉन्युमेंट बांधलेलं आहे. बरेचसे व्हिजिटर्स इथे येतात आणि तुम्ही वरती जेव्हा त्या येतात तेव्हा गोल फेरी एक मारता तेव्हा तुम्हाला दिसतील हे निरनिराळ्या प्रकारची पेंटिंग्ज इथे केलेली आहेत. तुमच्याबरोबर जर गाईड असेल तर तो गाईड तुम्हाला नीट एक्सप्लेन करू शकेल. तर गाईड मिळालं तर उत्तमच आहे. पण अदरवाईज हे सुद्धा स्ट्रक्चर बघण्यासारखं आहे. आणि बेसिकली इथून जो पॅनोरामिक व्ह्यू दिसतो, अप्रतिम असा हा व्ह्यू आहे, तो बघण्याकरता आणि ह्याला भेट घेण्याकरता म्हणून मोस्टली टुरिस्ट इकडे व्हिजिट करतात. सुंदर असं हे पेंटिंग्ज आहेत. फक्त आपल्याला थोडीशी माहिती जर मिळाली, ह्याच्या मागची कल्पना काय आहे हे जर कळलं तर अजून इंटरेस्ट डेव्हलप होऊ शकतो. छान असा स्पॉट आहे. कधी तुम्ही लेहला गेला तर डेफिनेटली ह्या ठिकाणी जाऊन या. अशी छोटी मोठी बरीचशी गोष्टी लेहला आहेत आणि त्या ह्याच्याकरता तुम्हाला एक अख्खा दिवस नक्कीच लागतो लोकल साईटसीइंग करता. सांगितल्याप्रमाणे आमच्या राजगुरू टूर्सच्या मॅनेजरनी सचिन होता, त्यांनी चांगल्या प्रकारे ही व्यवस्था केली होती आणि
गाडी पण चांगली होती, त्यामुळे ड्रायव्हर आणि आमच्यावर असलेला गाईड त्याच्यामुळे मला बरीचशी चांगली माहिती मिळाली. पण व्ह्यू बघा काय अप्रतिम व्ह्यू आहे. 360 डिग्री व्ह्यू आहे. तुम्ही उजव्या साईडला बघाल तर एक व्ह्यू मिळेल, डाव्या साईडला बघाल तर दुसरं आहे. त्याच्यानंतर आम्ही गेलो ते हॉल ऑफ फेम. हे मिलिटरीचं म्युझियम आहे आणि बाहेरच तुम्ही आतमध्ये आलं, बाहेर गेल्यानंतर 4 किलोमीटरवर लेहच्या सिटीपासून आहे. तिथे हॉल ऑफ फेमच्या बाहेर आल्यानंतर हे तुम्हाला इथे तोफा, रणगाडे जे काय आपल्या पूर्वीच्या युद्धामध्ये वापरले होते मिलिटरीनी, ते इथे ठेवलेले आहेत. लेह कारगिल रोडवरच हे हॉल ऑफ फेम आहे. अतिशय सुरेख असं हे बांधलेलं आहे आणि बाहेरचं पण व्ह्यू पण बघा किती छान आहे. या तोफा आहेत, रणगाडे ठेवलेले आहेत आणि त्याच्या प्रत्येक ठिकाणी त्याची माहितीसुद्धा दिलेली आहे. मला वाटतं इथे ॲडमिशन फी काही नाही आहे, पण एक रात्री साऊंड ॲट लाईट शो होतो, त्याच्याकरता तुम्हाला ॲडव्हान्स बुकिंग करायला लागतं. आम्ही त्याचं पण बुकिंग केलेलं आहे. तर ते साधारण रात्री 8 वाजता सुरू होतो शो. एक 40-50 मिनटाचा शो असतो आणि तिथे आपली जवानांची हिस्ट्री, आपले वॉरचे हिस्ट्री, कुठच्या लोकांनी कसं कामगिरी केली त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती मिळते. आणि आता हा बघा तोफा, त्याच्याबद्दलची माहिती पण दिलेली आहे. पार्किंग प्लेस पण भरपूर पार्किंग प्लेस आहे. आतमध्ये गेल्यानंतर 2 सेक्शन आहेत. एका सेक्शनमध्ये तुम्हाला वेपन्स आणि आपल्या जवानांनी बजावलेल्या कामगिरी, निरनिराळ्या युद्धामध्ये कसं आपल्या लोकांनी शौर्य दाखवलं आणि शत्रूच्या जे काय गोष्टी कॅप्चर केल्या आहेत ते सुद्धा इथे डिस्प्लेला ठेवलेलं आहे. हा सेक्शन तो आहे की तिथे तुम्ही आर्म्स, ॲम्युनिशन जी काय वापरली गेली किंवा कॅप्चर केलेली आहेत पाकिस्तानकडनं किंवा चायनाच्या वॉरमध्ये, ती डिस्प्ले करण्याकरता ठेवलेली आहेत. नंतर दुसरा एक सेक्शन आहे इथे. त्या सेक्शनमध्ये सियाचन ग्लेशियरवर जी काय परिस्थिती असते त्याची एक फिल्म आहे. त्या सियाचन ग्लेशियरवरचे फोटोग्राफ्स तुम्हाला दुसऱ्या याच्या सेक्शनमध्ये दिसतील. हा एक पहिलाच सेक्शन आहे. बघा किती छान असं प्रेझेंट केलेलं आहे. बघण्यासारखं असं हा हे आहे. हेच आमच्या टूरचं होतं. तर असं होतं आमचं हे लोकल साईटसीइंग. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आता नेक्स्ट येईपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. थँक्यू.